हालेलुया हालेलुया हालेलुया. खरंच प्रियांनो, तुम्ही आणि मी आपण सगळेजण खूप जास्त आशीर्वादित आहोत. काय आहेत आपण? आशीर्वादित. चला म्हणा, तू खूप जास्त आशीर्वादित आहे. म्हणा त्याला अजून एकदा, तू खूप आशीर्वादित आहे. आणि आपण जे बोलत असतो का त्या पद्धतीनं त्या गोष्टी काय होत असतात, घडत असतात. हालेलुया हालेलुया. 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 मी तुम्हाला सांगतो, खरंच ऑलमोस्ट या काही दिवसांमध्ये मी अशा काही गोष्टी प्रीच करत होतो मागच्या आठवड्यामध्ये, की खरंच परमेश्वराला काहीच वेळ लागत नाही काय करण्यासाठी, गोष्टींना बदलण्यासाठी. हालेलुया. मी जे प्रीच करत होतो ना प्रियांनो, त्या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये अनुभव करत होतो. हालेलुया. म्हणजे मी तुम्हाला हे सांगत आहे, तुम्ही जे बोलत आहे, तुम्ही जे काही गोष्टी बोलणार आहेत, त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आत्मसात करणार आहे, किंवा त्या गोष्टीला तुम्ही काय करणार आहे, प्राप्त करणार. हालेलुया हालेलुया. मी या काही आठवड्यामध्ये अशा काही गोष्टी शिकवत होतो, अशा काही गोष्टींचे प्रीचिंग करत होतो, आणि अशा काही गोष्टी सांगितल्या की जसं एक शारीरिक व्यक्ती आहे आणि एक आत्मिक व्यक्ती आहे. आत्मिक व्यक्तीला काही गोष्टी मिळवण्यासाठी काहीच टाइम लागत नाही. जेवढं शारीरिक व्यक्ती काम करत आहे, जेवढं मेहनत करत आहे, त्याला मिळवण्यासाठी खूप जास्त काय लागणार आहे, टाइम लागणार आहे. हालेलुया. म्हणजे एक शरीरातला व्यक्ती, एक जगातला व्यक्ती, एक विदाऊट येशूचा व्यक्ती, ज्याला येशू माहित नाहीये, ज्याच्याकडे जीवन नाहीये, ज्याच्याकडे येशू बद्दलच्या गोष्टी, ज्याला सुवार्थ माहित नाहीये, असा जो शरीरातला व्यक्ती आहे, जो जगातला व्यक्ती आहे, तो 12 घंटे 24 घंटे काय करेल, काम करेल, आणि त्याला सॅलरी किती मिळेल तुम्हाला सांगतो मी, 8,000 9,000 किती मिळेल त्याला. आणि तोच एक आत्मिक व्यक्ती आहे, जो कंटिन्यू प्रेयर मध्ये, जो प्रेयर मध्ये टाइम घालवते, जो ईश्वर विश्वास ठेवते, जो उपवास करत आहे, जो प्रार्थना करत आहे, आणि तो काहीच काम करत नाही, आणि तो फक्त किती काम करेल तुम्हाला माहितीये, 2 घंटे. किती घंटे? किती घंटे? आणि त्याला त्या 2 घंट्याचे 8,000. त्याला त्या 2 घंट्याचे किती हजार मिळतील? किती मिळतील? मला सांगा, याने पूर्ण महिनाभर काम केलं, याला किती मिळाले? आणि याने किती किती घंटे काम केलं, याला किती मिळाले? सांगा, कोणाच्या जीवनामध्ये स्ट्रगल आहे? कोणाच्या जीवनामध्ये स्ट्रगल आहे? जो जास्त कशामध्ये चालत आहे? शरीरामध्ये. कशामध्ये चालत आहे? कोणामध्ये चालत आहे? याला 2 घंट्यात 8,000 भेटले. किती घंट्यामध्ये? आणि हा महिनाभर किती, 30 दिवस 28 दिवस काम करत आहे, 8 घंटे, तेव्हा याला किती भेटलेले? 8. मग स्ट्रगल कोणाच्या जीवनामध्ये? शारीरिक माणसाच्या जीवनामध्ये. कोणाच्या जीवनामध्ये? आणि आज मी तुम्हाला सांगतो, सगळे लोक जे शरीरामध्ये आहेत, विदाऊट येशू आहेत, ते फक्त त्यांच्या जीवनामध्ये काय करत तुम्हाला माहितीये? स्ट्रगल करत आहे. काय करत आहे? आणि येशूने, परमेश्वराने असं कधीच नाही बनवलं माणसाला की त्यांनी त्यांचं जीवन कशामध्ये जगावं? स्ट्रगल मध्ये. कशामध्ये जगावं? कशामध्ये जगावं? हालेलुया. तुम्हाला वाटतं तुमचे लेकरं स्ट्रगल मध्ये जगावे? तुम्हाला वाटतं तुमचे लेकरं नेहमी आजारी पडावे? तुम्हाला वाटतं तुमचे लेकरं नेहमी दुःखामध्ये राहावे? तुम्हाला वाटतं नेहमी तुमचे लेकरं कर्जामध्ये राहावे? तुम्हाला वाटतं तुमचे लेकरं नेहमी अडचणीमध्ये राहावे? असे कोण आई वडील आहेत की ज्यांना वाटतं की माझे लेकरं नेहमी परेशानीमध्येच राहत राहावे, अडचणीमध्ये, फक्त या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यातून या दवाखान्यामध्ये फक्त लेकरांना घेत फिरत राहावे आणि आजारामध्ये राहावे? अशी कोणी आई वडील आहेत का? आहेत का कोणी? आहेत का? तो स्वर्गीय पिता आहे. तो आपला कोणता पिता आहे? तो स्वर्गीय पिता. त्याला कधीच वाटत नाही की आपले जे लेकर आहेत ते कशामध्ये राहावे? कशामध्ये राहावे? कशामुळे या स्ट्रगल मध्ये लोक पडलेले? कशामुळे लोक या समस्येमध्ये अडकले? कशामुळे लोक या गोष्टींमध्ये फसलेले? त्याच्या मागचं एकच कारण आहे, ते म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे प्रियांनो? सर्वात जास्त, सगळ्यात जास्त कशाला महत्व देते तुम्हाला माहिती आहे? कशाला महत्व देते? आपण एक वचन करू. आपण रोमकरस्पत्र, रोमकरस्पत्र याचा 12वा अध्याय, आणि यास आपण वाचूया 2रं वचन. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. काय सांगितलंय? एक एक वर्ड वाचू आपण. देवाची उत्तम, कशी?
कशी देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय? कोणती इच्छा? कोणती इच्छा? पहिले सांगितलंय उत्तम, नंतर सांगितलंय ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही काय करावे? मग देवाची इच्छा काय आहे की मनुष्याने नेहमी त्यांचं जीवन कशामध्ये घालू नये? कशामध्ये घालू नये? परेशानीमध्ये, कठीणाईमध्ये, स्ट्रगल मध्ये, अडचणीमध्ये, दुःखामध्ये. हे कोणाची इच्छा नाहीये? कोणाची इच्छा नाहीये? इथं स्पष्ट सांगितलंय की देवाची परिपूर्ण इच्छा काय आहे हे आपल्याला काय करायचंय? समजून घ्यायचं. काय करायचंय? खूप लोक परमेश्वरासोबत या गोष्टीसाठी भांडत बसतात की देवा मला हे का बरं मिळालं नाही, देवा मला ते का बरं मिळालं नाही, देवा माझ्या जीवनात असं का बरं झालं नाही, देवा माझ्या जीवनात तसं का बरं झालं नाही. पण हे विसरून जातात ते की देवाची माझ्यासाठी परिपूर्ण इच्छा काय आहे. देवाची परिपूर्ण इच्छा ही आहे, देवाने ज्यावेळेस आदामाला बनवलं होतं त्यावेळेस त्याने परमेश्वराने आदामासाठी ठरवून दिलं होतं की तो हजारो करोडो वर्ष काय करणार आहे? या पृथ्वीवर राज्य करणार आहे. हालेलुया. किती वर्ष राज्य करणार आहे? हालेलुया. मनुष्य कधीच मरणार नाही, आदाम आणि हवा कधीच मरणार नाही. यासाठी परमेश्वराने त्यांना असं डिझाईन केलं होतं, असं बनवलं होतं की ते हजारो करोडो वर्ष ते काय करतील? राज्य करतील. हजारो करोडो वर्ष काय राहतील? ते जिवंत राहतील. देवाची कधीच इच्छा नाहीये की मनुष्याने मरावं. देवाची कधीच इच्छा नाहीये मनुष्य स्ट्रगल मध्ये राहावे. देवाची कधीच इच्छा नाहीये लोक दुःखामध्ये राहावे, आक्रोश करावा, आक्रंदन करावं, रडत राहावं. हे कोणत्याच पित्याची इच्छा नाही, परमेश्वराची सुद्धा इच्छा नाही. हालेलुया. आदाम आणि हवेला परमेश्वराने बनवलं कितीतरी हजारो करोड वर्ष पृथ्वीवर राहण्यासाठी. पण परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांच्याकडनं ती आज्ञा मोडण्यात आली. कशामुळं? कारण त्यांनी सुद्धा कशाकडे लक्ष लावलं? परमेश्वराच्या आज्ञेकडे लक्ष न लावता त्यांनी आपल्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष लावलं? शरीराकडे. कोणत्या गोष्टीकडे लावलं? हवेला काय सांगितलं होतं की बऱ्या वाईटाचं जे झाड आहे, बऱ्या वाईटाचं ज्या झाडाला फळ लागलेलं आहे ते फळ तू काय करू नको. तिथंच बाजूला कोणतं झाड होतं? अजून जीवनाचं सुद्धा. कोणतं झाड होतं? पण तिचं लक्ष कशाकडे लागलेलं होतं? बऱ्या वाईट. कोणत्या झाडाकडे? आणि सैतानाने सुद्धा तिला कोणतं फळ खाण्यासाठी बोलवलं? बऱ्या आणि कोणत्या गोष्टीच्या? हालेलुया. तुम्हाला माहितीये आदाम आणि हवेला आज्ञा दिली होती. हवेनं ते फळ खाल्लं आणि त्यानंतर तिला काय करायला लागलं? बरं आणि काय करायला लागलं? अगोदर ते नग्न होते पण तरी सुद्धा त्यांना माहित नव्हते की ते काय नग्न आहे. काय ते तुम्हाला माहित आहे? ज्यावेळेस तुम्ही येशूमध्ये येता, ज्यावेळेस तुम्ही येशू विश्वास ठेवता, ज्यावेळेस तुमचं तारण होतं, तुमच्या पापांची क्षमा होती, त्यावेळेस सुद्धा जे आदाम आणि हवेने पाप केलं होतं आणि त्यांचे डोळे उघडले होते आणि त्यांना कळायला लागलं होतं काय बरं काय आणि काय वाईट काय. काय कळायला लागलं त्यांना? बरं काय आणि वाईट काय. पण अगोदर त्यांची ते फळ खाण्याच्या अगोदरची त्यांची जी गोष्ट होती ती तशी नव्हती. त्यांना सगळ्या गोष्टी कशा दिसत होत्या? फक्त कशा दिसत होत्या? कशा दिसत होत्या? जसं फळ खाल्लं, काय खाल्लं, लगेच त्यांची नजर कशाकडे गेली? वाईटाकडे. कशाकडे गेली? त्यांना काय कळालं? ते काय नग्न. काय ते? हालेलुया. म्हणजे मला प्रियांनो तुम्हाला या पॉइंट कडे आणायचंय की तुम्हाला आणि मला परमेश्वराची परिपूर्ण इच्छा काय हे समजून घेणं अगोदर खूप काय. आणि जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तुम्ही इतरांना कधीच सांगू शकणार नाही. हालेलुया. जर तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट फिट झालेली आहे की देवामध्ये आलं म्हणजे स्ट्रगल आहे, देवामध्ये आलं म्हणजे देवाच्या खूप जवळ गेलं म्हणजे खूप जास्त देव आपल्या मागं लागतो काठी घेऊन. जर खूप जास्त प्रेयर मध्ये वाढायला लागलो म्हणजे आपल्याला खूप परीक्षेतून जावं लागेल, खूप आपल्याला त्रासातून जावं लागेल, खूप आपल्याला अडचणीतून जावं लागेल. नको देवाच्या जवळ जाणं नको, देवापासून दूरच बरं आहे. लय जास्त देवाच्या जवळ गेलो तर अजून जास्त आपला देव मागे लागेल आणि आपल्याला खूप जास्त स्ट्रगल म्हणून जावं लागेल. तर हे सगळ्यात मोठं खोटं, ही सगळ्यात मोठी गोष्ट.
झूट आहे सगळ्यात मोठा. काय आहे? सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? खोटारडी. ही गोष्ट काय आहे? खोटी. हालेलुया. सैतान तुम्हाला माहिती आहे अशाच काही गोष्टी लोकांच्या मनामध्ये टाकतो आणि असं खोटं जे आहे ते लोकांमध्ये पसरवत असतो. हालेलुया. आदाम आणि हवेला पण त्यांनी कसं बोलवलं? खोट्या गोष्टीच्या कशाद्वारे बोलवलं? काय म्हटलं तो की तुम्ही जर हे फळ खाल्लं तर तुम्ही कोणा समान बनणार आहे? देवा समान, परमेश्वरा समान. कोणा समान बनणार आहे? ऑलरेडी ते कोणा समान होते? परमेश्वरानेच त्यांना त्यांच्या समानतेमध्ये, परमेश्वराच्या समानतेमध्ये त्यांना काय केलेलं होतं? सैतान काय खोटं पसरवते लोकांमध्ये? देवामध्ये आलं म्हणजे काय? देवामध्ये आलं म्हणजे काय? नको नको. देवापासून काय राहिलेलं बरं? काय राहिलेलं बरं? कुठं एवढं देवदेव करता, म्हातारपणामध्ये देवदेव करू आपण. काय म्हणता? काय करू म्हणतो आपण? हालेलुया. 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 सगळ्यात मोठं खोट आहे जेवढे तुम्ही देवाच्या जवळ जाल, जेवढे त्याची परिपूर्ण इच्छा समजून घेणारे, जेवढं त्याला तुम्ही जाणणारे, जेवढं तुम्ही त्याला समजून घेणारे, जेवढं त्याच्या योजनेप्रमाणे चालणारे, तो परमेश्वर तुम्हाला गौरवामधून गौरवामध्ये घेऊन जाणार आहे. तो तुम्हाला बदलत आणि बदलत जाणार आहे. तुम्हाला माहितीये आदाम हवेने जर पाप केलं नसतं तर हजारो करोड वर्ष ते जगले असते. त्यांची किडनी, त्यांचं ब्रेन, त्यांचं हार्ट असं डिझाईन केलं होतं लाखो करोड वर्ष ते संपणार नाही, खराब होणार. अशी बॉडीची सिस्टम तशी बनवलेली. हालेलुया. त्यांच्या बॉडीची सिस्टम कशी बनवली तुम्हाला माहितीये? हजारो वर्ष त्यांची बॉडीची सिस्टम अशी बनवली होती. किडनी फेल होणार नाही. काय फेल होणार नाही? हार्ट फेल होणार नाही, किडनी फेल होणार नाही, ब्रेन डॅमेज, ब्रेन स्ट्रोक येणार नाही. सगळ्या गोष्टी कोणी डिसाइड केलेल्या होत्या? जर तुम्ही सायन्सच्या गोष्टींना जर वाचलं तर तुम्ही परमेश्वरावर बिलीव्ह करायला लागणार आहे. हालेलुया. जे लोक सायन्सचे स्टुडंट आहेत ना, जे सायन्स शिकता का, ते एकदम आश्चर्यचकित होऊन जातात. परमेश्वराने किती एकदम सगळ्या शिरा, एकदम सगळ्या गोष्टी, न्यूरॉन सिस्टम, एवढ्या सगळ्या गोष्टींना कसं वेल डिझाईन केलेलं आहे. अजून पण सायंटिस्ट त्या गोष्टींवर काय करू शकत नाही, त्या गोष्टींना बनवू शकत नाही किंवा त्या गोष्टींना तयार करू शकत नाही. करणारा कोणी? फक्त परमेश्वर. कोणी त्या गोष्टीला तयार करणारा? परमेश्वराने मला सांगा हजारो वर्षासाठी मनुष्याला असं डिझाईन केलं होतं की तो मरू नये, त्याच्या फंक्शन, किडन्या चांगल्या एकदम फंक्शनिंग कराव्या. त्या देवाला कधी वाटेल का तुम्ही आजारामध्ये राहा म्हणून? त्या देवाला वाटेल का तुम्ही परेशानीमध्ये राहा म्हणून? त्या देवाला वाटेल का कधी तुम्ही अडचणीमध्ये राहा म्हणून? त्या देवाला कधी वाटेल का गोष्टी तुमच्या जीवनामध्ये राहा म्हणून? हालेलुया. हालेलुया. कशामुळे तुम्हाला माहिती आहे? एकच गोष्ट, ती म्हणजे काय? या जगामध्ये आलेल्या सगळ्यात मोठ्या पापामुळे. कशामुळे ही गोष्ट झाली सगळी? माणसाला हजारो करोड वर्षाचं परमेश्वराने प्लॅन केला होता, पण मनुष्याकडनं पाप झालं. त्यांचं एज लिमिट परमेश्वराने काय केलं? नोहाच्या काळापासून परमेश्वराला पश्चाताप झाला की मनुष्याला बनवण्याचा, आणि म्हणून परमेश्वराने मनुष्याचं जीवन एक लिमिट केलं. आणि ते किती लिमिट केलं? 120 वर्षाचं. किती वर्षाचं? 120. हालेलुया. 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 समजा तुम्ही बायबल जर वाचलं ना, त्याच्यात प्रॉमिसेस जर वाचले ना, तर मी तुम्हाला सांगतो 120 वर्ष पण तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने जगणार. हालेलुया. हालेलुया. कारण सगळं कोणी बनवलेलं आहे? परमेश्वर. कोणी बनवलेलं आहे? परमेश्वर. ना तुमची किडनी फेल होणार नाही, ना तुमचं हृदय डॅमेज होणार नाही, ना तुमचं ब्रेन स्ट्रोक होणार नाही, ना तुम्हाला कुठला हार्ट अटॅक येणार नाही. कशामुळे? कारण तुम्हाला माहितीये सगळ्या गोष्टी फंक्शनिंग कशाच्या द्वारे करणार आहेत? परमेश्वर या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करतो. हालेलुया. हालेलुया. तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, अगोदर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की काहीतरी खोट्या गोष्टी आपल्याला भ्रमवते, आपल्याला भ्रमिष्ट करते, आणि आपण त्याच गोष्टीला सत्य मानून बसते. त्याच गोष्टीला आपण काय करत आहे? सत्य मानत आहे. काय? की देवाजवळ गेलं की देव मागे लागतो. देवाजवळ गेलं कोण मागे लागतो? काय म्हणतो आपण? जास्त देवाच्या मागे जायचं. 1-2 आठवडे चर्चला दाणी मारली तर काय हरकत नाही. हेच जास्त देवाच्या जवळ गेलं ना, देव मग मागे लागणार. पास्टरच्या पायावर किती मागे लागतो? हालेलुया. 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 पण खोटं आहे. सगळ्यात मोठं काय आहे? असं काहीच नाही. जेवढं तुम्ही देवाच्या जवळ जाणार आहे तेवढे जास्त परमेश्वर तुम्हाला एवढं ब्लेस करणार आहे, एवढं आशीर्वादित करणार आहे, एवढं आशीर्वादित करणार आहे, एवढं आशीर्वादित करणार आहे. जगातले लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला विचारतील तुम्ही एवढे कसं काय आशीर्वादित?
हालेलुया 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 किती जणांना वाटतं बरं आशीर्वादित व्हावं म्हणून? का वाटत नाही कोणालाच आशीर्वादित व्हावं? हालेलुया हालेलुया किती जणांना सगळ्यांना वाटतं ना आशीर्वादित व्हावं? तर कोणाला कोणी तर असं आहे की नाही बाबा बरं आहे आपलं जे आहे तेच बरं आहे, काय नको जास्त आशीर्वाद. लय जास्त आशीर्वाद आले ना तर लोक आम्हाला काहीतरी असं वेगळंच बघतील आमच्याकडे. हालेलुया 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 असं काहीच नाही प्रेरणा. खूप महत्वाचं आहे तुम्ही काय होणं आशीर्वाद काय होणं. आशीर्वाद आता इथं काय सांगितलंय, देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही काय करावे समजून घ्या. देवाची परिपूर्ण इच्छा आपल्यासाठी काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचंय तर या गोष्टी आपल्याला कुठं करणार तुम्हाला माहितीये, देवाच्या उपस्थितीमध्ये बसून देवाच्या प्रेझेन्स मध्ये बसून तुम्ही जेव्हा जेव्हा परमेश्वराचं काय वाचणार आहे वचन. काय वाचणार आहे वचन कारण वचन तुम्हाला सत्य सांगते आणि जग तुम्हाला खोटं सांगते. जग काय सांगते, देवाजवळ गेलं तर देव आपल्या पुढे लागतो आणि जर वचन तुम्ही वाचलं परमेश्वर काय म्हणतो, तुम्ही त्याच्या जवळ या, तुम्ही त्याच्या समीप या, तो पण तुमच्या काय येईल जवळ येईल आणि तो तुम्हाला सगळे आशीर्वाद देऊन तुम्हाला काय करेल, तो आशीर्वाद. हालेलुया हालेलुया सत्य कोण बोलत आहे, वचन बोलत आहे, का जग बोलत आहे, कोण बोलत आहे वचन हालेलुया. हालेलुया तुम्हाला माहितीये सैतानाने अशा अनेक गोष्टी आहेत जगामध्ये पसरवलेल्या, अनेक गोष्टी काय केल्यात जगामध्ये. तो नेहमी काय करत असतो, अशा काही खोट्या गोष्टींचा सहारा घेत असतो आणि त्या गोष्टी लोकांमध्ये फिट करत असतो. तो काय करत असतो हालेलुया 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 आणि लोक त्याच्यामुळे मेनिपुलेट होऊन जातात. म्हणजे लोक काय होऊन जातात, एकदम भटकून जातात. लोक काय होऊन जातात, जे लोक परमेश्वराच्या परिपूर्ण इच्छेला समजून घेतात. कशाला समजून घेता, कशाला समजून घेता, परिपूर्ण इच्छा कशाला समजून घेता. परिपूर्ण जर इच्छा तुम्ही परमेश्वराची परिपूर्ण इच्छा समजून घेणार आहे तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही कुठंच भटकणार नाही. तुम्ही एकाच ठिकाणी परमेश्वरामध्ये स्थिर उभा राहा. कशी उभा राहणार आहे, स्थिर हालेलुया. हालेलुया आता इथं काय सांगितलंय, देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर काय होऊ नका, या युगाबरोबर काय होऊ नका. जेवढं तुम्ही या जगामध्ये या संसारामध्ये जगातल्या गोष्टीमध्ये जाणार आहे तेवढं जास्त तुम्ही परमेश्वराच्या गोष्टींपासून काय होणार आहे, दूर होणार आहे. काय होणार आहे, म्हणून इथं काय सांगितलंय, परमेश्वर सगळ्यात पहिली गोष्ट काय सांगते की तुमच्यासाठी परमेश्वराची परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्या आणि या युगाबरोबर काय होऊ नका. आज भरपूर लोक परमेश्वरामध्ये आहेत, परमेश्वरामध्ये असून सुद्धा ते परमेश्वरामध्ये नसल्यासारखे. हालेलुया. काय म्हणतोय, भरपूर लोक परमेश्वरामध्ये आहेत, काय आहेत, परमेश्वरामध्ये आहेत पण परमेश्वरामध्ये असून ते कसे आहेत, परमेश्वरामध्ये कशासारखे आहेत. कशामुळे मी तुम्हाला हे वाक्य कशामुळे सांगितलं तुम्हाला माहिती. एक वचन काढूया आपण काढूया यावेळेस. करंदीकराचं पत्र, पहिलं करंदीकराचं पत्र 13वा अध्याय काढणार आपण. पहिले करंदीकराचं पत्र याचं 13वा अध्याय पहिल्या वचनापासून वाचूया. मी माणसाच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असतो पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झंझरणारी झांज असा आहे. काय सांगितलंय, काय सांगितलंय, मी माणसाच्या व देवदूतांच्या भाषामध्ये काय करत असतो, कशात बोलत असतो, माणसाच्या आणि देवदूतांच्या. कोणाच्या, माणसाच्या आणि देवदूतांच्या. म्हणजे तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत आहे, तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, तुम्ही अनेक गोष्टी करत आहे, तुम्ही एकदम आत्मिक आहे, तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये एकदम फुल्ली लोडेड आहे. पण इथं काय सांगितलंय, मी माणसाच्या व देवदूताच्या भाषामध्ये बोलत असलो म्हणजे मी एखादा प्रॉफेटिक मध्ये प्रोफेसी करणार असलो, भविष्यवाणी करणार असलो, अन्य भाषेमध्ये बोलत असणार असलो, मी टंग्स मध्ये प्रेयर करणार असलो, मी सगळ्या गोष्टींमध्ये आहे. पण जर इथं काय सांगितलंय, पण माझ्या ठायी काय नाहीये,
काय नाहीये. मी काय सांगितलं, आपण कोणामध्ये देवा, कोणामध्ये पण कोणामध्ये असल्यासारखे नाहीये, कोणामध्ये कारण आपल्या ठाई काय नाहीये, काय नाहीये, काय नाहीये. मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट चर्च मध्ये पण, ही गोष्ट कुठे आहे आपल्या पण चर्च मध्ये, जगामध्ये पण, सगळीकडे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, मी त्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो. मी सगळ्या गोष्टी काय करत असतो, ऑब्झर्व करत असतो. हालेलुया. आणि मला देवाचा आत्मा सांगत असतो या गोष्टी. मला देवाच्या आत्म्याने ही गोष्ट सांगितली, तू जे म्हणत आहे ना की परमेश्वरा मंडळी येऊन स्टक झाली एका ठिकाणी, पुढे ग्रो होत नाही, तर त्याच्या मागचं कारण काय तुला माहिती म्हणे, की लोक कशामध्ये चालत नाहीये, कशामध्ये चालत नाहीये. चालू वर्षी सगळे अन्य भाषेत प्रार्थना करतात, चालू स्तुती आराधना सगळ्या मोठमोठ्या गोष्टी करतील, आणि छोटी गोष्ट त्यांना जमत नाही. ती म्हणजे काय, काय नाही त्यांच्यामध्ये, काय नाहीये, काय नाहीये. हालेलुया. काय नाहीये. आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी संपणार, मी तुम्हाला सांगतो, सगळ्या गोष्टींचा अंत होणार आहे, सगळ्या गोष्टी संपणार आहे. जर जे काही संपणार नाही ते म्हणजे काय तुम्हाला माहितीये, काय संपणार नाहीये. आता हा जो प्रीती वर्ड आहे, प्रीती शब्द आहे ना, त्या प्रीती शब्दाला हिब्रू मध्ये जर वाचलं, इंग्लिश मध्ये वाचलं किंवा केजीबी वर्जन मध्ये वाचलं, तर तिथं चॅरिटी असा शब्द दिलेला आहे. कोणता शब्द दिलेला आहे, चॅरिटी. कोणता शब्द दिलेला आहे. जे ख्रिस्ती लोक होते ना, त्यांच्यामध्ये एवढी प्रीती भरलेली होती, एवढी दया भरलेली होती, एवढी करुणा भरलेली होती, की त्यांनी एवढ्या भारी, एवढ्या अद्भुत गोष्टी या देशामध्ये केलेल्या आहेत, या जगामध्ये केलेल्या आहेत. एक ख्रिस्ती लोकांचा एक वेगळ्या प्रकारचा काय आहे, या जगावर इम्पॅक्ट आहे. कशावर इम्पॅक्ट आहे, कशामुळे तुम्हाला माहितीये, ते सोशल वर्क मध्ये पण पुढे आहेत, ते एज्युकेशनच्या गोष्टींमध्ये लोकांना मदत करण्यामध्ये, चॅरिटेबिलिटी करण्यामध्ये ते काय आहेत, पुढे. याचा अर्थ काय तुम्हाला माहिती, त्यांच्यामध्ये स्वभाव कशाचा आहे, कशाचा स्वभाव त्यांच्यामध्ये, प्रेम करण्याचा. कशाचा स्वभाव आहे. एखादा व्यक्ती पाप करत आहे आणि तुम्ही त्याच्या जवळ जाऊन तुम्ही त्याला त्याच्या पापाच्या गोष्टी सांगत आहे, तो मनुष्य कधीच तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आणू शकत नाही. काय करू शकत नाही. तुम्ही त्याला जाऊन काय सांगत आहे, मी किती धार्मिक आहे, मी किती काय, तू काय पापी, तू काय, आणि तू कुठं जाणार आहे, आणि मी कुठं जाणार आहे. तू अपेक्षा काय करत आहे, तू कुठं यावं देवाच्या, कुठे यावं देवाच्या येणार आहे. तुम्ही त्याच्या जवळ जाऊन सांगता, मी लय धार्मिक आहे, बघ मी किती पवित्र आहे, मी बिलकुल पाप करत नाही, मी येशूच्या रक्तावर विश्वास ठेवत आहे. तुम्हाला त्यांना जिंकायचंय. तुम्ही त्यांना कशाने जिंकणार तुम्हाला माहिती, कशाने जिंकणार आहे. हालेलुया. हालेलुया. शब्द आहे प्रीतीला चॅरिटी, आणि चॅरिटीला हिब्रू मध्ये म्हणता आगापे लव. कोणतं लव म्हणता, असं प्रेम की ज्याला कुठल्याही प्रकारची सीमा नाही, ज्याला कुठल्या प्रकारची काय नाहीये. आणि त्याच्यामध्येच एक लव फिस्ट नावाचा वर्ड आहे. लव फिस्ट म्हणजे काय, प्रीती भोजन. कोणतं भोजन, जे येशूने त्याच्या शिष्यांबरोबर केलं होतं. कोणतं भोजन केलं होतं, कोणतं भोजन केलं होतं. तुम्हाला माहितीये, अगोदरच्या मंडळामध्ये हा सण, ही गोष्ट किंवा ही गोष्ट सेलिब्रेट केले जात होते की ते दररोज सकाळी प्रार्थना करायची. दररोज सकाळी काय करायचे, दररोज प्रार्थनेला एकत्र यायचे, प्रार्थना करायचे, एकत्र राहायचे. सगळं त्यांचं एक मन होतं, सगळ्या गोष्टी एक होत्या त्यांच्या, कारण त्यांच्यामध्ये एकी एवढी होती, कारण त्यांच्यामध्ये काय होती, त्यांच्यामध्ये प्रेम होतं. त्यांच्यामध्ये काय होतं, काय होतं त्यांच्यामध्ये. आणि आज लोकांना सगळ्यात जास्त कठीण काय जातं, काय करायला, काय करायला. एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड कुठं, कुठं आहे, पुढे चाललो आम्ही, पुढे चाललो आम्ही. हालेलुया. 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 घरात पण तीच परिस्थिती, चर्च मध्ये नाही, घरामध्ये पण तीच परिस्थिती आहे. एकाचं तोंड इकडे हे फुगले, एकाचं तोंड तिकडं ते फुगले, आणि ते एकमेकांना काय करत नाहीये, बोलत नाही. काय करत नाहीये. सगळे आत्मिक आहेत, सगळे काय आहेत, एकदम टंग्स मध्ये प्रेयर करतील मोठमोठ्याने, आणि त्या भाषेत प्रार्थना करतील, वचनामध्ये
धडाधड वचन सांगतील पण त्यांच्यामध्ये काही नाही. सगळ्यात पहिलीच आज्ञा जी परमेश्वराने दिली होती काय, जसं तू माझ्यावर तसं आपल्या कोणावर प्रेम कर, शेजाऱ्यावर. कोणावर प्रेम कर, शेजाऱ्यावर. ते सगळ्यात कठीण जातं. हालेलुया हालेलुया. 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 मग तुम्हाला सांगतो प्रियांनो, जे लव फिस्ट होतं त्याच्यामध्ये ते काय करायचे, दिवसा सकाळी प्रार्थनेला एकत्र यायचे आणि संध्याकाळी ते सगळे सोबत एकत्र येऊन काय करायचे, जेवण करायचे. काय करायचे, काय करायचे. पण त्यांच्यामध्ये एक अशी पद्धत झाली, नंतर मंडळ वाढल्या, नंतर चर्चेस वाढले, मग त्याच्यामध्ये अशी परिस्थिती झाली. तुम्हाला सांगतो पौलाने सुद्धा सांगितलंय करंथीकराच्या पत्रामध्येच ती गोष्ट आपण बघूया. हा आपण वाचूया 11वा अध्याय आणि 17व वचन वाचूया. आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करीत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. काय सांगितलंय, तुमचं एकत्र येण्याने बरं न होता काय होतं, तुमचं काय होते. वाईट होते. अगोदर मंडळ एकत्र येत होत्या, त्यावेळेस ते एकत्र येऊन भाकर मोडायचे, एकत्र येऊन ते प्रभू भोज घ्यायचे, एकत्र येऊन ते वचन वाचायचे, प्रार्थना करायचे, एकत्र येऊन सगळ्या गोष्टी करायचे. पण आता पौल काय म्हणते की तुमच्या एकत्र येण्याने काय होत नाहीये, बरं होत नाही. काय होत नाहीये, काय होते तुमचं, वाईट होते. काय होते तुमचं, वाईट. काय होते. वाईट. असं का बरं म्हटलं असेल, तुम्ही संडेला चर्च मध्ये एकत्र येते आणि तुमचं बरं नाही होते, तुमचं काय होते, वाईट होते. तुमचं काय होते, त्याच्या मागचं कारण काय, पुढे काय सांगितलंय, त्याच्या मागचं रिझन सांगितलंय असं. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुम्हात काय आहे, काय सांगितलंय, वाचा बरं 18 वचन वाचा. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुम्हाला फुटी असतात असे मी ऐकतो व ते काही अशी खरे मानतो. काय तुमच्यामध्ये, काय तुमच्यामध्ये फूट आहे. ज्या घरामध्ये फूट आहे ते घर एकत्र राहू शकत नाही. ज्या राज्यामध्ये फूट आहे ते राज्य एकत्र राहू शकत नाही. ज्या चर्च मध्ये फूट आहे ते चर्च सुद्धा काय राहू शकत नाही. म्हणून काय तुम्ही एकत्र येते, तुमचे मन काय, तुमच्या मनामध्ये काय, एकमेकांविषयी काय, काय तुमच्या मनामध्ये कुठे, तुमच्यामध्ये काय, तुम्ही वस्तू दिसताय, सगळे कुठे चालले, चर्च. सगळे कुठे राहते, एका छताखाली, आणि एकमेकांमध्ये काय कुठे, काय एकमेकांमध्ये. आणि कशामुळे पुढे तुम्हाला माहितीये काय सांगितलंय पुढं, आणि हे मी ऐकतो ते काही अंशी काय खरे मानतो, कारण तुम्हामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभू भोजन करणे शक्य नसते. काय नसते, सगळे एकत्र यायचे आणि त्यावेळेस चर्च मध्ये काय काय गोष्ट करायची तुम्हाला माहितीये, सगळे आपल्या घरून काय घेऊन यायचे, जेवणाला घेऊन, काय करायला घेऊन यायचे. आता जे एकदम चांगली त्यांची परिस्थिती ते एकदम जेवायला कसं आणायचे, चांगला. आणि जे एकदम गरीब आहेत ते जेवायला कसं आणायचे. मग या गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये काय तयार झाली, काय तयार झाली, काय 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 तयार झालं त्यांच्यामध्ये. प्रभू भोजन करत होते, जेवणाला करत होते, सगळे आपले आपले टिफिन घेऊन येत होते, आपल्या आपल्या जेवणाला घेऊन येत होते आणि जेवण घेऊन येत होते. त्यांच्यामध्ये क्लास पडले, जे जास्त पैशावाले ते चांगलं घेऊन येत होते, जे गरीब आहेत ते मात्र आपलं जे गरीब होते ते घेऊन येत होते. आणि मग त्यांच्यामध्ये काय पडायला लागली, काय पडायला लागली. हालेलुया. हालेलुया. आज पण चर्च मध्ये परिस्थिती काही आहेत त्यांच्याकडे चांगलं आहे, ते काय घालून येतील, सोनं, सगळ्या मोठमोठ्या गोष्टी घालून येतील, चांगले कपडे घालून येतील. आणि जे बिचारे गरीब आहेत ज्यांच्याकडे काही नाहीये ते पण येतील आणि ते कोणाकडे बघतील, कोणाकडे बघतील. हालेलुया. आणि मग त्यांच्यामध्ये काय पडणार आहे, त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे. हालेलुया. म्हणून बायबल काय सांगतंय, तुम्ही सगळे एक मनाचे आहात. तुम्ही कसे आहेत सगळे, एकमेकांवर प्रेम करणं खूप काय. म्हणून प्रियांनो इथं स्पष्ट पौल काय म्हणतो, कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण दुसऱ्या पूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो.
खाणे-पिणे करण्यास तुम्हाला आपापली घरे नाहीत की काय? की तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्याच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता, आणि मी तुम्हाला काय म्हणू याविषयी मी तुमची वावा करू काय? मी तुमची वावा करीत नाही. म्हणजे त्या काळामध्ये पण या गोष्टी घडत होत्या, आज पण या गोष्टी घडत आहे, आणि पुढे सुद्धा या गोष्टी काय होणार आहे? सगळ्यात या गोष्टींवर विजय जर मिळवायचा, सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? सगळ्यांनी एकमेकांना आपल्यापेक्षा काय मोठं आहे हे समजून त्याचं काय करणं गरजेचं आहे? काय करणं गरजेचं आहे? शरीराचे अंग आहेत, प्रत्येक अंग परमेश्वर काय म्हणलाय? आपण जो आहोत ते ख्रिस्ताचे अवयव आहोत. आपण ख्रिस्ताचे कोण आहेत? आणि ख्रिस्त आपला काय आहे? मस्तक. ख्रिस्त आपला काय आहे? मग आपल्या शरीरातला प्रत्येक जो अवयव आहे तो महत्वाचा आहे. असं होणार आहे का हात काय म्हणेल नाही आज हाताचं दुखत आहे मग पूर्ण बाकीचं शरीर चांगलं आहे, फक्त हातच दुखत आहे मग बाकीच्या शरीराला काहीच विजा होणार नाही, असं आहे का? जर तुमचं एखादा शरीराचा पार्ट जर दुखत आहे तर तुमच्या पूर्ण शरीराला त्या वेदना होणार आहे. हालेलुया. तुमच्या पूर्ण बॉडीला, तुमच्या पूर्ण शरीराला वेदना होणार आहेत. कशामुळं? कारण तो तुमच्या अवयवाचा एक काय आहे? भाग आहे. एक मंडळी, एक चर्च, एक कलिसिया, एक परिवार असं असलं पाहिजे. जर एखाद्याला त्रास होते सगळ्या चर्चला वेदना होणार गरजेचं. हालेलुया. जर तुम्हाला तशा वेदना होत नाहीत ना, समजून घ्या तुम्ही ख्रिस्ताच्या अवयवामध्ये जुळलेले नाही. हालेलुया. तुम्ही ख्रिस्ताचे काय नाहीये? अवयव नाही. ख्रिस्ताचे काय नाहीये? प्रत्येक, मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक जण कोणी कोणी वेगवेगळे काम करत असतील, प्रत्येकाचं स्टँडर्ड वेगळं असेल, प्रत्येकाचं लिव्हिंग गोष्टी वेगवेगळ्या असतील, पण जेव्हा तुम्ही चर्च मध्ये येता ना तुम्ही सगळे परमेश्वराचे लेकरं. तुम्ही परमेश्वराचे काय हे समजून एकमेकांचा आदर करणं खूप काय. म्हणजे इथं काय सांगितलंय परत पहिल्या वचनामध्ये 13व्या अध्यायामध्ये, मी माणसाच्या व देवदूताच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली पण मला सर्व गुंज व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळता येतील इतका दृढ माझा विश्वास असला पण माझ्या ठायी काही नसली, प्रीती नसली तर मी काहीच नाही. हालेलुया. तुमचा विश्वास एवढा मोठा आहे, तुम्ही काय एवढे मोठे सगळे आहात, तुमच्यामध्ये काय नाहीये? प्रेम नाही. तुम्हाला जर तुमचा भाऊ त्रासात दिसत आहे तुम्हाला त्याचा कळवळा येत नाहीये, तुमची बहीण कुठल्या त्रासामध्ये आहे तिचा जर कळवळा येत नाही, हा घरातल्या लोकांचा येईल तुम्हाला कळवळा, घरातल्या लोकांचा येईल कारण ते तुमच्या फॅमिलीतले आहे, पण जर तुम्हाला चर्च मधल्या लोकांचा कळवळा येणार नाही, तुम्हाला तुमच्या समाजामध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा कळवळा येणार नाही, तर मग मात्र तुमच्यामध्ये काय गडबड. तुमच्यामध्ये काय की आपण खऱ्या ख्रिस्ताला काय करत नाहीये. माझी बहीण आहे मी तिच्यावर प्रेम करणार, माझे वडील आहेत मी तिच्यावर काय करणार आहे? प्रेम करणार, कारण ते माझ्या शरीरातलं मांसातलं मांस आणि रक्तातलं रक्त आहे, मग मी त्याच्यावर काय करणार आहे? पण जर तुमचा एखादा भाऊ चर्च मधला आहे, एखादी बहीण चर्च मधली, एखादा परिवार जे तुमच्या घराच्या बाजूचं आहे, हालाकी ते पापामध्ये, हालाकी ते त्रासामध्ये, हालाकी चुकीच्या गोष्टींमध्ये, जे चुकीचे पण तुम्ही त्यांना दाखवते आम्ही खूप धार्मिक आहे, तुम्ही त्यांचा हेट करत आहे, ते देवाच्या राज्यामध्ये येऊ शकणार आहे. तुमचे जे चांगले काम आहेत, तुमचे जे चांगले कृत्य आहेत ते साक्ष देणार आहेत तुमच्या खऱ्या ख्रिस्ती होण्याची. कशाची साक्ष देणार? ते तुम्हाला बोलत किंवा तुम्ही काय सांगत फिरले नाही होणार आहे ते तुम्ही खरे ख्रिस्ती आहेत म्हणून. ते कशाने होणार तुम्हाला माहितीये? तुम्ही जे काम करत आहेत, तुम्ही जे लोकांसोबत बिहेवियर करत आहेत, वागवर्तणूक तुमची कशी आहे त्याच्यावरून डिसाईड होणार आहे. तुमचे ते कृत्य लोकांना दाखवणार आहेत तुम्ही खरे कोण आहेत? परमेश्वराचे लेकरं. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियांनो खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्यामध्ये एवढा विश्वास आहे की तुम्ही डोंगरांना पण हलवू शकता, पण तुमच्यामध्ये काय नाहीये? काय नाहीये? काय नाहीये? मी तुम्हाला सांगतो काहीच नाही, सगळं काही काय एकदम सगळं काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपण काय करणारे असलो पाहिजे? प्रेम करणारे. फक्त चर्च मध्ये नाही, फक्त समाजामध्ये नाही, फक्त घरामध्ये नाही, जिथं कुठं तुम्ही जाणार आहेत प्रत्येक व्यक्तीसोबत एकदम आदराने, एकदम नम्रतेने, एकदम लीनतेने
त्यांच्यावर प्रेम करणं खूप काय. आता यामध्ये तुम्ही हे पण म्हणाल की आम्ही तर प्रेम करत आहे, पण जगातले लोक प्रेम करत नाहीये, ते आमच्यासोबत वाईट वागताय. मला एक सांगा, ते जर वाईट वागत आहे तरी तुम्ही चांगलं वागत आहे, तर परमेश्वर काय म्हणतो, तुम्ही वाईटाला कशाने जिंकत आहे, कशाने जिंकत आहे. ते जिंकणं खूप काय, कारण ते युद्ध कोणाचं आहे तुम्हाला माहितीये, तुमचं नाही. तुम्ही जर प्रीती करत आहे, तुम्ही प्रेम करत आहे आणि चांगल्या पद्धतीने वागत आहे, तर ते युद्ध कोणाचं आहे, परमेश्वर. ते परमेश्वर त्या युद्धामध्ये, ते परमेश्वर बरोबर त्या युद्धाला काय करणार आहे, जिंकणार. हालेलुया. आणि तर काय सांगितलंय, तुमच्यासोबत कोणी कसं जरी वागलं तुम्हाला प्रीतीने वागायचं. पुढे काय सांगितलंय, मी आपले सर्व धन अन्नदार्थ दिले, मी आपले जिवंत शरीर जाण्यासाठी दिले, पण माझ्या टाईप प्रीती नसली तर मला काही काय नाहीये. मी लय मोठे दान धर्म चालू आहे, लय मोठ्या गोष्टी चालू आहे, सगळ्या गावाला ओरडून सांगणं चालू आहे की मी किती पंक्ती उठवतो, मी किती गोष्टी करतो, तर माझ्या घरामध्ये एखादा काम करणारा व्यक्ती, त्याला पण मी प्रेमाने बोलत नाही, त्याच्यावर मी प्रेम करत नाहीये. तुमचं तो धर्माचरण, तुमची ती धार्मिकता, तुमच्या त्या गोष्टी सगळ्या काय आहेत, एकदम झिरो आहेत. एकदम काय आहेत. प्रत्येकाला आपण, तो पण एक माणूस आहे, तो पण एक काय, त्याला पण एक भावना आहेत, त्याला पण देवाने बनवलंय. कशाने बनवलं, त्याच्या हाताने, आणि त्याच्यामध्ये पण जीवनाचा श्वास टाकलाय, आणि तो पण एक आत्मा आहे, त्याला पण वेदना होते, त्याला पण त्रास होते. हे समजून घेऊन कोणाबद्दल चुकीच्या गोष्टी बोलण्याच्या अगोदर, कोणाला नावं ठेवण्याच्या अगोदर, कोणाची निंदा करण्याच्या अगोदर, कोणाला काही गोष्टी करण्याच्या अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला एकमेकांवर काय करायचंय, काय करायची. तुम्ही किती मोठ्या गोष्टी धार्मिकता करणारे असले, तुम्ही काही जरी करणारे असले, तर तुमच्या ठिकाणी जेवढं तुमच्यामध्ये प्रेम आहे ना, जेवढं तुम्ही कंपॅशनने भरलेले आहेत ना, जेवढे दयाने भरलेले आहेत, जेवढ्या करुणेने भरलेले आहेत ना, तेवढा जास्त तुमच्यावर परमेश्वरचा अनॉइंटिंग वाढणार. जेवढे पण अनॉइंटेड लोक बघितलेत ना, त्यांच्यामध्ये खूप करुणा आणि खूप प्रेम बघितलेलं. असंच परमेश्वर त्यांना अनॉइंट करत नाही, असंच त्यांना परमेश्वर खूप मोठा अभिषेक देत नाही, असंच परमेश्वर त्यांना उंच करत नाही. कधी करतो परमेश्वर, त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या क्वालिटीज बघितल्या की खरंच कशामध्ये चालणार आहेत, कशामध्ये चालणार आहेत. देवाचा एक सिद्धांत आहे, देवाचा एक प्रिन्सिपल मी तुम्हाला सांगतो. काय प्रिन्सिपल आहे, तुम्ही 15,000च्या जॉब मध्ये काम करत आहे, किती हजाराच्या, आणि तुम्ही गरिबीमध्ये, तुम्ही कमतरतेमध्ये, आणि तुम्ही काम करत आहे, आणि तेव्हा तुम्ही 15,000 मध्ये देवाला टाइम देते, देवाला वेळ देते, सगळ्या गोष्टी देते, आणि तुम्ही देवामध्ये फेथफुल पण आहे देवाच्या सगळ्या गोष्टीमध्ये. मग अचानक तुमच्यावर अशी ब्लेसिंग्स येते, परमेश्वरची कृपा होती, आणि परमेश्वर तुम्हाला 15,000च्या जॉबवरून 45,000च्या जॉबवर येतात. किती हजाराच्या. आता तुमची सॅलरी काय झाली, वाढली. तुमचा इन्कम काय आला, मग इन्कम वाढला, तुमची सॅलरी वाढली, तुम्ही जगात जायला लागले, जगातल्या गोष्टींमध्ये अडकायला लागले. पहिले जे देवाला टाइम देत होते, देवाला टाइम देणं बंद केलं. आता सगळा टाइम कशामध्ये चाललाय, कशामध्ये चाललाय. जगातील लोक काय सांगतात, आई होत थोडी थोडी वाईन किंवा थोडी थोडी दारू पिली तर कधी मधून आपण काय करू शकतो, घेऊ शकतो. हालेलुया. काय करू शकतो, हे कोण सांगते, कारण दुकानात कोणासोबत समरूप होते. अगोदर किती हजाराचं पेमेंट होतं, आता किती झालंय. गरजा वाढल्या, सगळ्या गोष्टी वाढल्या, मुद्दा वाढलाय, त्याचं सगळं स्टेटस वाढलंय, सगळ्या गोष्टी वाढल्या. मग तो कुठं जायला लागला, मग काय पाहायला लागला, थोडी थोडी. देवाला त्याला काय करायचं होतं, खूप वाढवायचं, खूप त्याला काय करायचं होतं, 45 त्याला लाख पर्यंत न्यायचं होतं. पण आता देवाने त्याला तिथं काय केलं, त्याच्या आज्ञा न पाळण्याच्या द्वारे, अपवित्रतेमध्ये गेल्याच्या द्वारे, ब्लेसिंगचा आदर न करण्याच्या द्वारे देवाने त्याला काय केलं, काय करून दिलं. तू किती मध्ये थांब, फक्त 45. कशामुळं, कारण देवाचा, मी काय सांगितलं, देवाची परिपूर्ण इच्छा काय माणसाच्या जीवनामध्ये, देवाला मनुष्याला एवढं वाढवायचंय, एवढं स्ट्रॉंग करायचंय, एवढं ब्लेस करायचंय, आणि देव करायला पण जातो. पण माणसं काय करतात, कशामध्ये अडकता माणसं, कशामध्ये जाता, ब्लेसिंग्स आले लगेच अपवित्रतेच्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होता, त्याच्यामध्ये जाऊन काय होतात, त्याच्यामध्ये जाऊन काय होऊन जातात. आणि फक्त माणसं नाही, कसं दावीद राजा सुद्धा
कोण होता? दावीद राजाबद्दल परमेश्वराने असं ठरवलं होतं, दाविदाला सगळ्या गोष्टी देणार होता परमेश्वर. खूप मोठ्या सिंहासनावर बसवलं, इस्रायल राष्ट्र दिलं, यहूदा वंश दिला, 12 गोत्र दिले, सगळे दिलं. आणि दावीद कशामध्ये जाऊन फसला? बेतशेबेच्या प्रेमामध्ये. कशामध्ये जाऊन फसला? आणि तिने काय केलं? तिच्यासोबत लग्न केलं, व्यभिचार केला आणि चुकीच्या गोष्टी केल्या. परमेश्वर काय म्हणला? मी तुला जे पाहिजे होतं ते सगळं दिलं होतं, ते पण कमी होतं का म्हणे दावीद? मी तुला अजून देणार होतो. माझ्या इच्छा, माझ्या योजना तुझ्यासाठी खूप मोठ्या होत्या. तू काय केलंस? हे काय केलंय? मग तेच लोक काय म्हणत बसतात, मास्टर आमचं पहिले ते चांगलं होतं, आमचं पहिले काय होतं, आम्ही देवात एवढे वाढलेलो होतो, एवढी मिनिस्ट्री चांगली होती, एवढे लोक येत होते. आता मात्र पास्टर हे अडचणी चालू, आता ते दुःख चालू, आता ते समस्या चालू. कशामुळे? कारण देवाबरोबर तुम्ही काय राहिले नाही? विश्वास. आता कोणाची गलती याच्यामध्ये? देवाची? मनुष्याची? कोणाची गलती? म्हणून प्रियांनो, खूप महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं काय? मला दिलंय परमेश्वराने, मी त्याच्यात फेथफुल आहे. मी मला जर कोणती गोष्ट देवाने दिली ना, मी तुम्हाला सांगतो, मलाच नाही सगळ्यांबद्दल ही गोष्ट सांगतोय, जर तुमचं देव तुम्हाला वाढवत आहे ना स्टँडर्ड मध्ये, तर तुम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरणारे जास्त. काय करणारे म्हणा? कारण देव फेथफुल आहे. देव कसा आहे? विश्वास. माणसं फेथफुल नसतील, पण देव काय आहे? विश्वास. तर परमेश्वराने तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवलंय ना, तर तुम्ही तुमचं स्टँडर्ड ऑफ गिव्हिंग परमेश्वरामध्ये जास्त वाढवा. काय वाढवा? परमेश्वराने तुमचं स्टेटस वाढवलंय ना, स्टँडर्ड वाढवलंय ना, तर तुम्ही परमेश्वरच्या राज्यामध्ये देणारे बना. देव अजून तुम्हाला जास्त ब्लेस करणार. आणि लोक त्याच गोष्टीला काय होता, जेव्हा परमेश्वर त्यांचं स्टँडर्ड वाढवतो ना, त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं काय होऊन जातं, नाही आता आम्ही जे आहेत का आमच्यासारखे, म्हणजे काय म्हणतात, तुम्ही तिथंच ना, आज तुम्ही काय करा, तुम्ही दुसऱ्याला उभा करा आणि मी त्याला वाढवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, खूप महत्वाचं काय करणं, देवाबरोबर आपल्याला काय राहायचंय? विश्वासू. देवाबरोबर विश्वासू राहा. जर देते ना देव, तुमच्यामध्ये चढवड लागली पाहिजे. देव तुम्हाला देते ना, तुम्ही देवाला देणारे बनले पाहिजे. काय? देव तुम्हाला देते, तुम्ही कोणाला देते? देव तुम्हाला देते, तुम्ही कोणाला देते? याच्यावर काय सिद्ध होतं तुम्हाला माहिती? तुमचं प्रेम परमेश्वर देते त्याच्यावर नाहीये, ऍक्च्युअल प्रेम तुमचं कोणावर आहे? देव काय म्हणतो, आता याचं प्रेम कोणावर आहे? मी याच्यासाठी सगळं काही. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा, प्रीती सगळ्यात महत्वाची. म्हणजे काय सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये, प्रीती काय करते? सहनशील आहे. प्रीती काय आहे? किती त्रास होऊ द्या, किती समस्या येऊ द्या, अडचणी येऊ द्या, दुःख येऊ द्या, पण जर तुम्ही पेशन्सली सहन करत आहे, तुम्ही कसं सहन करत आहे? एकदम पेशन्सली, सहनशीलतेनं कुठल्या गोष्टी तुम्ही काय करत आहे? सहन करत आहे. तुम्ही तनफन नाही करत आहे, तुम्ही लगेच डिसिजन नाही घेते, लगेच तुम्ही काही गोष्टी करत नाहीये, पण तुम्ही काय करत आहे? सहन. काय करत आहे? तुम्ही त्या ट्रबल मधून, तुम्ही त्या संकटामधून, त्या दुःखामधून तुम्ही काय होणार आहे? बाहेर. जर तुमच्यामध्ये काही नाहीये, पहिले प्रीती नाहीये, म्हणून तुमच्यामध्ये काही नाहीये. जर तुम्ही प्रेम करणार आहे, तर तुम्ही काय करणार आहे? आणि जर तुम्ही प्रेमच नाही करत आहे, तर तुम्ही काय करू शकत नाही? सहन पण नाही करू शकत. हालेलुया. बायकोवर आपलं काय? प्रेम. देवाने ती परमेश्वराने दिलेली आहे, आपण तिच्यावर काय करतो? प्रेम करतो, म्हणून ती पण सहन करत आहे, आणि आपण ती आपल्यावर प्रेम करत आहे, म्हणून ती आपलं पण सहन करत आहे. कशामुळं? कारण दोघांचं एकमेकांवर काय? प्रेम. एकमेकांचं काय? जिथं प्रेमच नाही, तिथं ते काय करू शकणार नाही. लगेच येणे अरे म्हणलं की तिकडून ते काय म्हणते, आणि लगेच ताटात लगेच काय होईल? कारण काय नाहीये, प्रेम येणं आपल्यामध्ये खूप काय. प्रेम कधी येणार आहे? यावेळेस येणार आहे का? तू किती धार्मिक आहे आणि मी किती काय आहे? मी किती काय आहे? मी धार्मिक आहे, तू चर्चला येत नाही, तू प्रार्थना करत नाही, तू वचन वाचत नाही. मी मात्र पाय किती काय आहे? धार्मिक. मी एकटाच कुठं जाणार आहे? हालेलुया. नाही होणार तसं प्रिय.
हालेलुया. काय गरजेचं आहे? प्रेमाने जिंकणं सगळ्या गोष्टीला खूप काय. अगोदर लोक त्यांच्यामध्ये खूप पेशन्स होते. तुम्ही बघा आता सगळे लोक काय झाले, या युगाबरोबर समरूप झाले. या युगाबरोबर काय झाले, रील्स मध्ये तेच दाखवता, मोबाईल मध्ये तेच दाखवता, पिक्चर मध्ये तेच दाखवता. सगळ्या गोष्टी माणसाच्या माइंड मध्ये तेच चालू आहे. फक्त काय, लगेच 2 मिनिटात ताटातूट करून टाका, सोडून द्या, लगेच सेपरेट, आणि लगेच काय दुसऱ्या गोष्टीला काय तयार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे कसं जमाना झालाय एकदम फास्ट मध्ये. मॅगी किती मिनिटांमध्ये बनते? फक्त 2 मिनिटांमध्ये. काय मग माणसाला पण काय वाटतं, आपल्या जीवनामध्ये सगळे डिसिजन कसे झाले पाहिजे? फक्त 2 मिनिटात. कसे झाले पाहिजे? 2 मिनिटं. त्यामुळं सगळ्यात जास्त काय होते, आज लोक समस्येमध्ये अडकले, आज लोक ट्रबल मध्ये अडकले, आज लोक परेशानीमध्ये अडकले. ते 2 मिनिटं म्हणता म्हणता सगळ्या लोकांच्या लाईफ स्पॉइल होऊन जातात, सगळ्यांचे जीवन खराब होऊन जातात, आणि सगळ्यांच्या जीवनाचा काय होऊन जातो, नाश. समोर काहीच पर्याय उरत नाही. कशाचे? आत्महत्या करायची. कशाच्या पर्यायाशिवाय? आत्महत्या. सैतान काय म्हणतो, ये कोणाच्या राज्यामध्ये? हालेलुया. हालेलुया. तिथंच जर राहून सहन केलं, तिथंच राहून काय केलं, सहन करत 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 तुम्ही सहन करत आहे, आणि परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही काय करत आहे? सहन करत आहे, आणि परमेश्वर काय आहे? तुमच्या बरोबर. तुमच्या सहनशीलतेनं लोक बदलणार. तुमच्या सहनशीलतेनं लोक काय होणार आहेत? आणि खरंच मी तुम्हाला सांगतो, बदल चालू. हालेलुया. हालेलुया. पण जर तुम्ही सहन करायला तयार नाहीये ना, तुम्ही प्रेम करायला तयार नाही ना, तर तुम्ही कधीच त्या लोकांना काय करू शकणार नाही, बदलू शकणार. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये काय सांगितलं, प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. कशी प्रीती? परोपकारी. कोणावर उपकार केले तर लगेच तोंडाने काय करून देत नाही, काढून दाखवत नाही. हालेलुया. काय नाही, हे परोपकारी परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही. प्रीती काय करत नाही? काय करत नाही? हेवा करत नाही. सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे हेवा म्हणजे काय आहे. तर हेवा करीत नाही. प्रीती बडाई मारत नाही. प्रीती काय करत नाही? मी काय आहे किंवा मी कोण आहे. एवढा मोठा सलमोन राजा होता. कोण होता? त्याच्याकडे एवढं सोनं होतं, एवढं ते मंदिर मोठं होतं. पण परमेश्वर काय म्हणतो, जे गवत आहे का ते सुद्धा उगवतं, सूर्याचे किरण त्याच्यावर पडतात, आणि ते काय होतात. आपली बडाई कुठं राहिली का? हालेलुया. एवढा मोठा सलमोन राजा होता, तो पण मेला, त्याचं मंदिर पण लुटून नेलं, परमेश्वराचं मंदिर पण नेलं. एवढा मोठा सिकंदर होता, तो पण मेला, त्याचे पण आता काय होते, खाली होते. त्याने कबरेमध्ये सांगितलं होतं, हा मेसेज स्ट्रिक्टली सांगा की माझ्या कबरेतून हात काय ठेवा, बाहेर ठेवा. म्हणजे लोकांना कळालं पाहिजे मी आलो होतो खाली आत, आणि गेलो पण कसा, काय घेऊन गेलो का? पूर्ण जगाला जिंकण्याची ताकद ठेवला होता. कोण? सिकंदर राजा. हालेलुया. अलेक्झांडर पण जगलं, म्हणजे जिंकू शकला का? आणि काही घेऊन जाऊ शकला का? मग आपल्या बडाई मारण्या काय सगळ्या काय म्हणजे काय सांगितलंय, प्रीती बडाई मारित नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, उपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही. कशामध्ये आनंद मानत नाही? जर कोणाचं चुकतंय आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत आहे, तर तुम्ही त्यांना काय करणार आहे? सांगणार. तुम्ही त्यांना काय करणार आहे? कारण तुम्ही त्यांच्यावर काय करता? आपले आई वडील आपल्यावर प्रेम करता, त्यांनी त्यांच्या जीवनातलं स्ट्रगल बघितलंय, म्हणून त्यांची इच्छा नसती की आपले लेकरं पण कशामध्ये जगावेत? स्ट्रगलमध्ये. म्हणून त्या काही गोष्टींना ते रोकटोक करत असते, पण ती गरजेची, ती काय आहे? खूप. कारण बायबल मध्ये काय सांगितलंय की ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्य संबंधी आनंद मानते. कशा संबंधी? सत्य संबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील, आणि विद्या असली तरी ती काय होईल? संपेल. पण सगळ्यात जास्त सर्व काही टिकणारे शेवटपर्यंत, तर ती काय आहे? फक्त प्रीती. म्हणून आपण काय केलं पाहिजे? एकमेकांवर काय करणं गरजेचं आहे? देवाने जर आपल्यावर प्रेम केलं नसतं तर आपलं काय झालं नसतं?
आपण कुठं राहिलो असतो त्याच पापामध्ये. म्हणून आपण जर प्रेम करणार आहे तर देवाची जी योजना आहे ती पूर्ण करणार. देवाची योजना काय करणार आपण परिपूर्ण. हालेलुया. हालेलुया. सगळं समजलं सगळ्यांना. आणि प्रीती आपल्यामध्ये सगळ्यात ऑलमोस्ट कोण उत्पन्न करतो तुम्हाला माहितीये? ज्यावेळेस आपल्यामध्ये काय येतो पवित्र बायबल मध्ये वचन दिलेलं काय पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये येईल तो तुमच्या अंतःकरणामध्ये कशाचा वर्षाव करेल तुम्हाला माहितीये? कशाचा वर्षाव करेल? प्रेमाचा वर्षाव कोण करतो आपल्या अंतःकरणामध्ये? पवित्र फक्त पवित्र आत्मा. फक्त टंग्स मध्ये तुम्ही मोठमोठ्याने अन्य भाषेत प्रार्थना करत आहे, तुम्ही खूप मोठे प्रॉफिस्या करत आहे, याने तुमचं प्रेम जाहीर नाही होणार आहे किंवा याने तुमच्या जीवनामधून तुम्ही काय हे नाही दिसणार आहे. गोष्टी कशा दिसणार तुम्हाला माहितीये? तुमच्या चांगल्या वागण्यावर. हे कशावरून कळतं? ज्यावेळेस तुम्ही एकमेकांवर काय करणार आहे? काय करणार आहे? म्हणून प्रेम खूप महत्वाचं प्रेम. आपण आपल्या घरामध्ये आपल्या लोकांना शिकवणं ही गोष्ट गरजेची की एकमेकांवर काय करा? प्रेम करा. एकमेकांवर काय करा? जग तर शिकवणार आहे, याचं तोंड इकडे राहू द्या, त्याचं तोंड काय राहू द्या. कशाला बोलता एकमेकाला? राहू द्या, भांडणं काठ्या कुऱ्हाड्याने भांडणं करा. आम्ही तुमचे भांडणं काय करतो? पाहतो आणि मजा घेतो. सांगतो हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो? तुम्ही एकमेकांमध्ये मेलमिलाप करणं खूप काय, तुम्ही एकमेकांमध्ये एकमेकांवर प्रेम करणं खूप काय गरजेचं आहे. तर एखाद्या नवरा बायकोचे भांडणं झालेत, बायकोने कमीपणा घेऊन किंवा नवऱ्याने कमीपणा घेऊन सॉरी म्हटलं आणि तिथंच ती गोष्ट कट केली, ती गोष्टीमध्ये मेलमिलाप केला, तर ती गोष्ट खूप लांबपर्यंत जाणार आहे का? हालेलुया. पण कोणीच म्हणायला तयार नाही सॉरी, मी पण नाही म्हणणार आणि हे पण नाही म्हणणार, मग ते कुठपर्यंत जाईल? लांबपर्यंत. आणि त्याच्यामुळे काय होईल? परमेश्वराची परिपूर्ण इच्छा काय आहे ना ती आपल्या जीवनामध्ये काय होणार नाही? पूर्ण होणार. देवाची इच्छा काय तुम्हाला माहितीये? देवाला तुम्हाला खूप लॉंग पर्यंत घेऊन जायचंय, देवाला तुम्हाला खूप ब्लेस करायचंय, देवाला खूप आशीर्वादित करायचंय, देवाला तुमच्या जीवनातून स्ट्रगल बाजूला काढून द्यायचे, देवाला तुमच्या जीवनातून सगळे दुःख, सगळ्या अडचणी, सगळ्या परेशानी तुमच्या जीवनातून काढून टाकायच्या आणि देवाला तुम्हाला एक असं पात्र बनवायचंय की तुमच्याकडे बघून लोकांनी परमेश्वराचा काय केला पाहिजे? आज असं होतंय का? असं होतंय का? कशामुळे होत नाही? कारण आपण परमेश्वराच्या कशाप्रमाणे चालत नाही? वचनाप्रमाणे. कशाप्रमाणे? आपण कशाबरोबर समरूप होते? मग मी काय म्हणलो? आपण प्रभू मध्ये आहेत पण तरी असून कशासारखे? तसं व्हायचं. असल काही गोष्टी परमेश्वराला क्षमा मागायची, त्या व्यक्तींना पण क्षमा मागायच्या, त्या लोकांना पण क्षमा करायची आणि एकमेकांमध्ये काय करायचं? मेलमिलाप करायचा, एकमेकांमध्ये एकमेकांना क्षमा करायची आणि प्रीतीने आणि आनंदाने सगळ्या गोष्टी कशा करायच्या? एकदम सगळ्या आनंदाने करायच्या. हालेलुया. जिथं परमेश्वराची एकत्रता आहे, सहभागिता आहे, एक मनाचे जिथं लोक आहेत ना तिथं परमेश्वराचा आत्मा प्रखरपणे उतरून यायला लागतो आणि तिथं अद्भुत काम व्हायला लागतं. हालेलुया. पण एकमेकांमध्येच त्यांच्यावर काय पवित्र आत्मा उतरायला लागला, ते किती किती हे ते किती येत आणि त्यांचं आपण काय करायला लागलो? द्वेष करायला लागलो. आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग यायला लागला. तिथं काय पडायला लागली? काय पडायला लागली? आपल्यामध्ये नाहीये तर ज्यांच्यामध्ये नाहीये, ज्यांच्यामध्ये आहे ते ज्यांच्यामध्ये नाही त्यांना इन्करेज करतील काय करण्यासाठी? उत्तेजन देतील त्यांना काय करण्यासाठी? त्यांच्यामध्ये पण त्या गोष्टी येण्यासाठी. हालेलुया. चर्च मी तुम्हाला सांगतो प्रेम खरंच खूप महत्वाचं आहे. चर्च रिप्रेझेंट करते जगाला. चर्च या जगाला दाखवतं की आम्ही या जगासारखे नाहीयेत, तर आम्ही परमेश्वराच्या आज्ञा आणि वचनावर चालणारे लोक आहेत. तुम्ही आमच्याकडे बघा आणि तुम्ही आमच्याकडे या, आमच्या सहभागितेमध्ये या आणि तुम्ही पण तसे काय करा? बना. हालेलुया. हे चर्चचं काम आहे, हे मंडळीचं काम आहे, हे सहभागितेचं काम आहे. आज काय झालंय? मंडळामध्ये, सहभागितेमध्ये, चर्चेस मध्येच काय पडत आहे आणि ते कुठं जाता? जगातल्या लोकांपर्यंत त्या गोष्टी कोणापर्यंत जाता? आणि मग ते कोणाची नावाची निंदा करता? परमेश्वर. कोणाच्या नावाची? म्हणून समजून घेणं काय? तुम्ही सगळेजण कोणी पडत आहे त्याला पडू न देण्यासाठी त्याला धीर द्या,
त्याला उत्तेजन द्या. काही देऊ शकतो का आपण? कोणाला काही देतो की इथं? तुम्ही इथं चर्चमध्ये येतो, मी चर्चमध्ये येतो, कोणी कोणाला काही मागितलं म्हणून आपण त्यांना देतो असं काही आहे का? आपण त्यांना फक्त जर चांगल्या गोष्टी धीर देते, त्यांच्या दुःखामध्ये जाऊन त्यांना आपण सांत्वन देते, ते जर डिस्करेज त्यांना आपण मोटिवेट करून त्यांना आपण चांगल्या गोष्टी सांगते परमेश्वराच्या वचनामधून, दुसरं काही करणार आहेत का आपण अजून? हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, आपण सगळे काय आहेत? शरीराचे अवयव. शरीराचे काय आहेत आपण? एका जरी अवयवाला काही जर विजा होते, काही त्रास होते, पूर्ण शरीराला त्रास होणार आहे. बघा शरीर किती काय आहे? एकदम सेन्सिटिव्ह आणि लोकेटेड एकमेकांमध्ये, ते किती जास्त गुंतलेले आहेत एकमेकांमध्ये. आणि आज आपण परमेश्वराचे लोक असून आपल्यामध्ये काही नाहीये, एकत्रता नाही. हालेलुया. ते त्याचं मूळ कारण काय नाहीये? आपल्यामध्ये काय नाहीये? प्रेम. आपल्यामध्ये काय नाहीये? काय नाही आपल्यामध्ये? कोण आणणार आहे प्रेम आपल्यामध्ये? कोण आणणार आहे? कोण आणणार आहे? किती जण ठरवणार की आजपासून मी प्रेमामध्ये चालणार आहे? किती जण ठरवणार आहेत की मी आजपासून कशामध्ये चालणार आहे? सगळ्यांसोबत कसं वागायचं आपल्याला? मी खूप मोठा आहे, हा खूप लहान आहे, माझ्याकडे खूप जास्त आहे, त्याच्याकडे काहीच नाहीये, ज्याच्याकडे नाही त्याला तुम्ही द्या आणि त्याला तुमच्या लेवलचं बनवा. हालेलुया. हे बायबल शिकवतं. हे कोण शिकवतं? हे नाही की त्याच्याकडे नाहीये, याच्याकडे आहे, आणि मग ज्याच्याकडे आहे त्याचं तुम्ही काय करा? द्वेष करा. कदाचित परमेश्वर तुम्हाला थांबवा, त्याला देईल आणि त्याला वाढवा. हालेलुया. त्यामुळे महत्वाचं काय गरजेचं आहे? आपण एकमेकांवर काय करणं? प्रेम करणं. या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, सगळ्या संपणार आहेत. या गोष्टी सगळ्या काय होणार आहेत? सगळे जेवढे मोठे दिग्गज लोक होऊन गेले का, ते सगळे इथंच सोडून गेले, ते काहीच सोबत नाही घेऊन गेले. फक्त जाताना एकच सांगून गेले, काय? तुम्ही सगळे एकमेकांवर काय करा? प्रेम. कारण ते कधीच संपत, ते कधीच काय होत नाही. बघा एखादा व्यक्ती या जगातून निघून गेला ना, नंतर त्याच्या नावाने ओरडून आरडून काहीच फायदा नाही की तो किती चांगला होता. हालेलुया. नंतर सांगून ते ऐकणार आहे का? तो किती चांगला होता. आणि जो आहे चांगला ना, त्याच्या पुढे म्हणा तोंडावर जे असतो काय? मेल्यानंतर ओरडण्यात आरडण्यात त्याने काय केलं, कसं केलं, किती चांगला होता, ऐकायला येणार आहे तो वापस? आणि तो काय झालेला आहे? झोपलेला आहे. तुम्ही आरडून ओरडून पण सांगून पण काही फायदा होणार. आणि नंतर किती जरी म्हटले ये मला भांडायला, किंवा ये मला तुला बघायचंय, तर येणार आहे का तो वापस? जोपर्यंत तुम्ही जगात आहेत ना, तोपर्यंत एकमेकांची काळजी करा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांना इम्पॉर्टन्स द्या. आणि गोष्ट खूप काय समजलं सगळ्यांना? हालेलुया. हालेलुया. या प्रियांनो, आपण आपले डोळे बंद करूया, आपल्या दुनिया करूया आणि प्रार्थना करूया. आपण मागूया सहाय्य परमेश्वर. परमेश्वर आपल्याला सहाय्य करू या गोष्टींसाठी. परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या प्रीतीचा वर्षाव करो. परमेश्वराची इच्छा, योजना जी परिपूर्ण आहे ती आपल्याला समजून घ्यायची. मागूया परमेश्वराकडे ग्रेस आपल्या दुनियात उंच करूया. आणि मागूया परमेश्वरा, तू आम्हाला तुझी कृपा दे, तू आम्हाला तुझा फेवर दे, तू आम्हाला तुझा अनुग्रह दे पिता, की आम्ही तुझ्यावर प्रेम करणारे, जसं आम्ही तुझ्यावर प्रेम करतो तसं पिता आम्ही इतरांवर प्रेम करणारे बनाव परमेश्वरा. या युगाबरोबर समरूप होऊन परमेश्वरा, या खोट्या गोष्टींमध्ये जाऊन आम्ही अडकू नये परमेश्वरा. की हो प्रभू, की परमेश्वरा जसं लोक म्हणते एक मनुष्याचं जीवन एक संघर्ष आहे, तर नाही प्रियांनो, तुझं परमेश्वर तुझं वचन सांगते की जे परमेश्वरावर विश्वास ठेवते, ओ परमेश्वर त्यांच्या जीवनातून ते प्रत्येक संघर्ष, ते प्रत्येक स्ट्रगल तू काढून टाकते परमेश्वरा. ब्लेस करते प्रत्येकाला. प्रभू मी धन्यवाद देते परमेश्वरा, आजच्या वचनाच्या द्वारे तू प्रत्येकाला आशीर्वादित आणि आशीर्वादित कर. या प्रीतीमध्ये वाढव, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तुझ्या प्रीतीचा वर्षाव कर. धन्यवाद देतो येशूच्या नावात मागतो.